प्रॅक्टिसचाच रिझल्ट आता आहे. थँक्यू सो मच. भरपूर साऱ्या नक्की शुभेच्छा असतील नेक्स्ट मॅचला. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय सुस्वागतम शुभ स्वागतम. याच दरम्यान आपण पाहतोय बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे आपण पाहतोय वेलफेअरचे कार्याध्यक्ष सन्मान्य आदरणीय दिनेशजी भोईर साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि त्याच दरम्यान त्यांच्यासमोर आपण पाहतोय बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे वेलफेअरचे आपण पाहतोय रातन खजिनदार सन्मान्य आदरणीय सचिनजी दलाल साहेब इथे उपस्थित होतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय बदलापूर शहराचे उपशहर प्रमुख. आणि त्याच दरम्यान आपण पाहिलं तर या संपूर्ण बदलापूर संलग्न वांगणी वेलफेअरचे रातन सदस्य सन्माननीय कल्पेशजी भोसले साहेब इथे उपस्थित होतात युवा सेनाचे. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. आणि आपण नक्कीच मॅचला सुरुवात करतोय. तिथे जोडले जातील मायक्रोफोनवरती अजिंक्य बोर सर. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण पाहतो मॅच ऑन. चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वाईट लॉंग ऑफवरती चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलं होतं षटकरानं. फलंदाज नितेशच्या बॅटमधून पहिल्या मॅचमध्ये देखील दमदार सुरुवात केली होती नितेशनं आणि एक चांगली इनिंग त्याने साकार केली होती. या ठिकाणी आपण पाहतो पहिल्या चेंडूवरती षटकर आला, तदनंतर आला डॉट बॉल, पुन्हा एकदा आली सिंगल आणि तदनंतर डबलला प्राधान्य देत धावफलक जाऊन पोहोचेल कासगाव टीमचं 9 या अंकावरती. शरीराचा वेध, पंचांचं बोट आकाशाकडे, महत्वाची विकेट राज या चेंडूवरती होईल बाद. सन्मान करतोय. खरं तर अभिजित सिंग शेलूचे आपल्यासोबत जोडले गेले, त्यांचाही सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पडतोय. मी विनंती करेल मयूरदादा पिसेकर आपण या आपल्या शुभ हस्ते आपण अभिजित सिंग यांचा सन्मान करतो या मुख्य व्यासपीठावरती. खरं तर मुख्य व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टीचे आमदार साहेबांचे निकटवर्तीय आपण पाहतोय. खरं तर संपर्क प्रमुख रविदादा मेर यांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि हा सन्मान या मंचावरती आपण करतोय. अभिजित सिंग यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. कारण मयूरदत्ता यांचे खरं तर जवळचे मित्र आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. अभिजित सिंग आपण आलात या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा मैदानावरती रंगतीये. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी लढत मैदानावरती पार बेल. कार्तिक 11 श्री गणेश कासगाव बनाम निहांशू 11 प्रथमेश धामोते. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. बॉल तयार. नितीनच्या या बॉलवरती केलेलं आक्रमण, बॉल जाईल लॉंग ऑन सीमा रेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धाब्यांसाठी बिग हिट षटकार. शिक टीम कासगावचे खेळाडू आपण जागेवरून उठू नका. आयोजन कमिटी आमच्यापर्यंत सूचना पोहोचू दे, अन्यथा तुम्हाला पॅन्ट्रीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय बदलापूर आणि वांगणी संघटनेच्या माध्यमातून जरूर आहे, परंतु नियमावली स्ट्रॉंग आहे. कारण बदलापूर संघटनेचे देखील नियम आहेत आणि त्यासोबत आयोजन कमिटी भरपूर स्ट्रिक आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. ही महत्त्वाची सूचना आहे. पुन्हा एकदा जर असं चित्र घडलं तर तुम्हाला पॅन्ट्रीला सामोरं जावं लागेल, याची आपण नोंद घ्यायची आहे. थँक्यू. खूप चांगली सूचना या ठिकाणी पोहोचवली जाते खेळाडूंपर्यंत. काही नियम आहेत आणि त्या नियमांचं पालन तुम्हाला करावंच लागेल. खूप चांगली स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026चं हे दिमागदार देखणं पर्व आणि या पर्वामधील आपण पाहतो आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील दुसऱ्या फेरीची ही दुसरी लढत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खरं तर या स्पर्धेची रंगरंगोटी ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, हे पूर्ण क्रीडांगण ज्यांनी सजवले, अप्रतिम मेहनत ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी घडले, ते आमचे राम मंडप डेकोरेटर्सचे राम साहेबांचं आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. राम डेकोरेटर्स म्हटलं की सातत्याने आपण पाहतोय भव्य दिव्य व्यासपीठ, त्यासोबत आपण पाहतोय पूर्णपणे खरं तर मैदानाच्या चौपेर बाजूला हे स्टँड ज्यांनी उभे केले ते आमचे राम साहेबांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स.
खऱ्या अर्थानं त्याने झेल टिपलं, स्वतःला पूर्णपणे झुकवून दिलं या मराठमोल्या मातीमध्ये आणि महत्वाची विकेट या ठिकाणी प्राप्त केली. फलंदाज नितेश त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज इनेट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरचा करण मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट त्याने या ठिकाणी प्राप्त केली आहे. कार्तिक 11 कासगाव संघ आज संघ ज्यानं आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये सर्व खेळाडूंनी इम्प्रेसिव्ह कामगिरी या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून राहिलेली आहे. 75 धाबा पहिल्याच मॅचमध्ये भलं मोठं टार्गेट त्यानं सेट केलं होतं आणि सध्याच्या घडीला आपण पाहतो 15 धाबा आहेत त्या 10 फलकावरती 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट, त्यानंतर डॉट बॉल टाकतोय कल्पेश. कल्पेश अति वेग होतं या चेंडूवरती, दिशा दिली आणि तदनंतर बॉल चाललाय फाईन लेग, सीमारेषा क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. या आकड्यावरती 19 धावा फलकावरती बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज कल्पेश तयार आहे. मोठा पटका खेचायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, चेंडूवरती नजर हटली आणि तदनंतर चेंडू स्किट झाला. यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल येईल, बीट करतायत कल्पेश. चांगले गोलंदाज आहेत. करणच्या अगेन्स्ट आपण पाहतो त्याने चांगले चेंडू टाकलाय. या अगोदर वेग होता, फक्त दिशा दिली, दिमागाचा उपयोग केला, शांत माइंडनं तो फटका खेचला होता. परंतु यावेळेस ताकद आजमावची होती, परंतु डॉट बॉल येतोय. बॉल तयार. समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, परंतु बनावा लागेल प्रेक्षक. अगदी फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा षटकार. या ठिकाणी आपण पाहतोय चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेमध्ये, पॅरलल स्ट्रोक होता, षटकार आला फलंदाज करणच्या बॅटमधून. शरीराचा वेध, ब्लाइंड स्ट्रोक, चेंडूवरती नजर नव्हती. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी डॉट बॉल येईल. धाव फलक स्थिरावेल ते 25 या धावसंख्येवरती. 25 धावा धाव फलकावरती आहेत. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. कार्तिक 11 कासगाव या टीमनं. भावेश आपल्या वैयक्तिक 1 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या सोबतीला करण 5 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली इनिंग या ठिकाणी आपण पाहतो साकारतायत दोन्ही फलंदाज. 25 धावा धाव फलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित येणाऱ्या 3 षटकांमध्ये म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये कितपत धावसंख्येपर्यंत मजल मारतोय कार्तिक 11 कासगाव की धामवते टीमची गोलंदाजी, हे त्यांचं अस्त्र राहिलंय. आणि त्याच गोलंदाजांनी आता इथून पुढे आपण पाहतोय की जी गोलंदाजी पहिल्या मॅचमध्ये केली होती 33 धावसंख्येपर्यंत रोखलं होतं, याच दामोदर टीमनं प्रतिस्पर्धी काकोले टीमला, आणि ती स्थिती आता पुन्हा एकदा उर्वरित येणाऱ्या 3 षटकामध्ये पाहायला मिळेल का. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय गोलंदाज नितीन बॉलिंग ट्रॅकवरती तयार. सेकंड स्पेलमधून आपण त्याची गोलंदाजी पाहतोय. वैयक्तिक सेकंड स्पेलमध्ये कशी गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं. डायरेक्ट हिट झाला आणि तिथून दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि या 2 धाबेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचल ते 27 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकामध्ये 15 खर्च केला होता. 1 विकेट देखील नितीनने प्राप्त केली होती. परंतु तदनंतर आपण पाहतोय की पहिल्याच चेंडूवरती वैयक्तिक कोट्यातील आपण त्याच्या पाहतोय हे दुसरं षटक आणि पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी 2 धावा तो खर्ची करतोय. भावेश ऑन स्ट्राईक असेल. 2 बॉलमध्ये 8 धावा त्यानं कार्तिक 11 कासगाव टीमसाठी जमवल्यात. कार्तिक 11 कासगाव टीमसाठी त्यानं धावा जरूर जमवल्यात, परंतु त्याच्या अगेन्स्ट आव्हान आहे नितीनचं. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली. दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय डॉट बॉल टाकतोय. 1 तेरी तो 1 मेरी.
पुन्हा एकदा चांगलं कमबॅक, टिट फॉर टॅट, 8 का जवाब पत्तर से देतोय नितीन हा गोलंदाज. परंतु आक्रमक व्हावं लागेल भावेशला. सुपला शॉट खेचायचं होतं परंतु बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क त्या ठिकाणी झाला नाही. डॉट बॉल येतोय. यष्टीरक्षकाचा भेद घेणारा हा चेंडू. बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट बॉल आलेत. 10 पलक स्थिरावेल ते 27 या अंकावरती. 2 विकेट या ठिकाणी गमावल्यात. तिसऱ्या षटकातील आपण पाहतोय 3 चेंडूंचा खेळ इथून संपलाय. धामोते आणि त्यांच्या विरोधात कासगाव, कासगाव आणि त्यांच्या विरोधात धामोते या 2 संघादरम्यान चालू असणारी ही लढत. बॉल तयार. स्लोअर केलं होतं. गती परिवर्तन, चेंडूमधून गती काढून घेतली होती. 1 धाव या चेंडूवरती मिळेल सिंगलच्या मदतीनं. 10 पलक जाऊन पोहोचलतंय 28 या धावसंख्येवरती. सोमनाथजी काडेसर यांनी उल्लेख केला होता की जसं संध्याकाळ होते, जसं खऱ्या अर्थानं अंधार पडतो, तसं या मैदानावरती पहिल्या सत्रामध्ये धावा कमी येत असताना आपण पाहिलं. कालच्या दिवसामध्ये देखील, कालच्या दिवस रात्रीमध्ये देखील आपण पाहिल्या. जेव्हा रात्रीला सुरुवात झाली तसं खऱ्या अर्थानं लो स्कोरिंग मॅच आपण सातत्यपूर्वक पाहत होतो. सकाळी अगदी विकेट टणक होती, उन्हाचा प्रभाव जास्त होता आणि त्या कारणास्तली या पाटा विकेटवरती चेंडू लिलेया बॅटवरती कनेक्ट करणं सोपं होतं. परंतु संध्याकाळच्या सत्राला जशी सुरुवात झाली तसं आपण पाहतोय की धावा येत असताना थोड्या कमी प्रमाणात आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी सिंगलला प्राधान्य. सिंगलच्या मदतीने एकूणच धाव फलक जाऊन पोहोचेल ते 29 या धावसंख्येवरती. चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहेत राहुल, जेलला कॅरी केलं. या अगोदर चुकी केली होती त्यांना, परंतु आता चुकीमधून सुधारणा आणि चांगलं क्षेत्ररक्षण. महत्वाची विकेट. फलंदाज भावेश या चेंडूवरती होतोय बाद. ठोक डीजे. सो मच. 3 षटकांचा खेळ संपलाय. 29 जाबा धाव पलकावरती. 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात. कार्तिक 11 कासगाव या टीमनं या मॅच मध्ये आता उर्वरित येणाऱ्या 12 बॉलमध्ये कितपत धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचतोय कासगाव संघ हे पाहणं गरजेचं असेल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. आणि धामोते टीम, आपण या अगोदरच उल्लेख केला की त्यांची गोलंदाजी हे त्यांचं अस्त्र राहिलंय. आणि धामोते टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना तुम्हाला धाबा या कराव्याच लागतील. येणाऱ्या 12 बॉलमध्ये किमान 25-30 प्लस धाबा येणं अपेक्षित असेल. चांगला स्ट्रोक, दमदार फटका, वाईटिश लॉंग ऑन सीमारेषा क्लिअर करत मारलेला. आज 6 धावींसाठी बिग हिट करणच्या बॅटमधून येतोय हा षटकार. जे करणच्या बॅटमधून हा षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. 35 धाबा धाव पलकावरती या षटकाराच्या मदतीनं वैयक्तिक 7 मध्ये 17 या धावसंख्येवरती खेळतोय करण हा फलंदाज. चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन च्या अगदी मधोमध चेंडूला फील्ड केलं जात आहे. धाव मिळेल 1 आणि या सिंगलच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचलतंय 36 या धावसंख्येवरती. शांत क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट या चेंडूवरती पाहायला मिळालं. या अगोदर ॲग्रेसिव्ह क्रिकेट पाहिलं. पहिल्याच बॉलवरती आक्रमकता दाखवली करणनं, परंतु तदनंतर त्यानं जाणलं की सिंगलला देखील तितकंच प्राधान्य क्रिकेटमध्ये आणि त्याच सिंगलला प्राधान्य देत धाव पलक जाऊन पोहोचले ते 36 या धावसंख्येवरती. यावेळेस पटका चांगला. कव्हरवरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचला होता, परंतु थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. बॅकिंग चांगलं होतं, त्या कारणास्तव आपण पाहतोय एकूणच धावा मिळतील 2 या चेंडूवरती आणि या 2 धाबेच्या मदतीनं धाव पलक जाऊन पोहोचेल ते 38 या धावसंख्येवरती. ऋतिक पहिल्या चेंडूला फेस करत असताना चांगली बॅटिंग, त्याच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक आपण त्या ठिकाणी पाहिला. या सिंगल ज्या ठिकाणी होती तिला डबलमध्ये रूपांतरित केलं. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंमधील तालमेल आता जुळला जातोय.
यावेळेस फटका ऑन साईडमध्ये डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूनं वाटचाल केली आहे. फिल्डिंग देखील तितकंच चांगलं प्रोटेक्शन आणि एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचतंय ते 39 या धावसंख्येवरती. उर्वरित आता शेवटच्या 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. किमान 30+ असा आपण उल्लेख केला होता, परंतु त्या धावा येतील का? पटका पसला, हवेमध्ये झेल होण्याची शक्यता. शॉर्ट फाईन लेवरती खराब क्षेत्ररक्षण, झेलला ड्रॉप केलं, जीवनदान दिलं जाते फलंदाज करणला आणि या ठिकाणी मिळेल एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 40 या धावसंख्येवरती. 40 धावफलकावरती आपण या ठिकाणी पाहतोय. नवनाथचं हे चांगलं षटक, पहिल्या चेंडूवरती षटकर आला त्यावेळेला असं वाटलं होतं की धावा येत असताना आपल्याला पाहायला मिळतील, परंतु यावेळेस थोडं फंबल, चेंडूनं ऐनवेळी खऱ्या अर्थानं वलन घेतलं, परंतु त्यापेक्षा जास्त घाई केली. अतिघाई संकटात नाही असं म्हटलं जातं आणि हा येतोय चौकार फलंदाज ऋतिकच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. मयूरदादा पिसेकर यांच्यावरती असणारं, यांच्या आधारित असणारं हे गीत आपण या ठिकाणी पाहिलं. या स्पर्धेचं टायटल सॉन्ग देखील आपण ऐकलं. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026चं हे नियोजन करते या स्पर्धेचे शिल्पकार म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतोय मयूरदादा पिसेकर आणि प्रतीकदादा पिसेकर आणि त्यांची संपूर्ण मयूर ग्रुपनं घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी. मयूरदादा पिसेकर एक प्रेमळ नेतृत्व आहे, तर त्यांचं कर्तृत्व देखील तितकं चांगलं आहे आणि त्या परी मी तर म्हणेन दातृत्व त्यांच्याकडून शिकावं. कसं असायला हवं माणसाने जीवनामध्ये. अगदी आपण पाहतो ना, खालापूर तालुक्यामधील एक चांगलं आयोजन करते मित्र म्हणजे जय हनुमान इसांबे. त्यांच्या स्पर्धेला ते दरवर्षी फक्त एक मैत्रीचं नातं आहे इसांबेकर आणि मयूरदादा पिसेकर यांचं, परंतु आवर्जून वेळात वेळ काढून 1 तास का होईना परंतु त्या स्पर्धेला दरवर्षी ते येत असतात. म्हणजे असं हे प्रेमळ नेतृत्व आहे. खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील होणारे खऱ्या अर्थानं हे कणकर नेतृत्व मयूरदादा पिसेकर, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. त्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली, या स्पर्धेमध्ये समालोचन करण्यासाठी आम्हाला पात्र समजलं, त्याबद्दल मनाच्या अंतःकरणापासून आम्ही त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. फटका पसला, हवेमध्ये झेल होण्याची शक्यता की बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत, उंचाई तेवढीच होती आणि लंबाई देखील तेवढीच कापत चाललाय चेंडू. 6 धाबींसाठी बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. जयवंत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. दामोदीत संघ आता थोडंसं संकटात, 50 धावफलकावरती आहेत या ठिकाणी कासगाव टीमचा, परंतु यावेळेस ऑन साईडमध्ये फटका स्वतःवरती नाखुश आहे फलंदाज करण. त्या ठिकाणी सिंगल होती, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं आणि 2 धावा या चेंडूवरती मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीनं एकूणच धावफलक जाऊन पोहोचल ते 52 या धावसंख्येवरती. बघा क्राऊड आणि त्यांचा आवाज आपण पाहतो या ठिकाणी. बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेला एन्जॉय करतायत. मायबाप प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी पाहतोय. विराट कोहली स्टँड असेल, तदनंतर अजिंक्य राणे स्टँड तर खाचाखोच भरलाय. अगदी प्रेक्षकांचा ऑन स्क्रीनवरती आपण या ठिकाणी पाहतोय. त्या सर्व गोडगुणी प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. यावेळेस अलोंग दी कार्पेटचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव त्या ठिकाणी कंप्लीट रॉकेट थ्रो, परंतु
दुसरी धाव त्या ठिकाणी कंप्लीट होत नाहीये आणि फलंदाज त्या ठिकाणी ऋतिक त्या ठिकाणी होतोय बाद. एक धाव जरूर या चेंडूवरती मिळेल. दुसरी धाव थोडीशी धोक्याची घंटा आणि खऱ्या अर्थानं ऋतिकला त्या ठिकाणी विकेट गमावावी लागते. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. रोहित पिसेकर आमचे साथी गुणलेखक मित्र, त्यांना देखील क्रिकेटचा चांगला अनुभव आहे आणि ते सांगतायत की जर इथून पुढे येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये एकात 2 मोठे पटके आले तर फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी उभं करेल कार्तिकी 11 कासगाव संघ. आणि सध्याच्या घडीला देखील 53 धावा फलकावरती आहेत. हे टार्गेट देखील रक्षात्मक असेल द्वितीय सत्रामध्ये वाचवण्यासाठी, परंतु त्यापेक्षाही जर धावा झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. दामोते संघ आपण पाहिलंय, दामोते टीमला या अगोदरच्या मॅचमध्ये काय जबरदस्त बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे आणि त्याचा विचार करता धावा या झाल्या तर मॅचमध्ये मजा येईल. 13 मध्ये 28 या धावा संख्येवरती खेळतोय करण. डावाला एकट्याने सावरलंय, परंतु आता उर्वरित येणाऱ्या शेवटच्या 2 बॉलमध्ये त्याला आक्रमण करणं गरजेचं असेल. एक धाव या ठिकाणी वेगाने घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि फलंदाज धावचीच स्वरूपात होतोय बाद. विकेट त्या ठिकाणी गमावली, रनआउट स्वरूपात विकेट गमावावी लागतीये. वरती आपण या ठिकाणी पाहत होतो हरिभाऊ शिंदे यांना मुख्य ऑन स्क्रीनवरती आपण पाहत होतो. त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक बाईक आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि त्यांच्या सोबतीला आपण पाहतोय अखिलेश भाई देखील त्या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. मुख्य ऑन स्क्रीनवरती आपण त्यांना या ठिकाणी पाहतोय. आदरणीय हरिभाऊ शिंदे आणि अखिलेश भाई अगदी या स्पर्धेला एन्जॉय करतात. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. फटका फसलाय हवेमध्ये आणि लांबी देखील तितकीच. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. जो कोणी आम्हाला नडतो तो कोणी दिसतो ढगात. आणि टोकलाय षटकार फलंदाज जितेशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. खरं तर कासगावचा बाहुबली मैदानावरती दाखल झाला आणि फक्त दाखल नाही झाला तर त्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. एक बाईक खरं तर त्याने जिंकली. मालिकाबीर दैवले चषकामध्ये तोच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर कासगाव गावामध्ये सर्वप्रथम जर कोणी बाईक नेली असेल तर तो खेळाडू आहे जितेश टेंबे आणि त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय खरं तर हा षटकार आलाय. आपण सन्मान करतोय मुख्य व्यासपीठावरती. खरं तर मी विनंती करेल आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेटचे आमचे सचिनजी दलाल साहेब आलेत. त्यासोबत दिनेशजी भोईर साहेब आलेत. कल्पेशजी भोसले साहेब देखील आलेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये ते जोडले जातील असं त्यांनी सांगितलंय. त्यामुळे त्याचा सन्मान आपण अंतिम दिवसामध्ये करणार आहोत. आणि खरं तर समालोचक मित्रांनी सांगितलं की अंकलेश यांना दाखवलं जात आहे आणि अखिलेशभाई म्हटलं की मयूरदादांच्या जवळचे ते समर्थक आहेत. आणि खरं तर हे क्रीडांगण बनवण्यासाठी आपण पाहतोय सर्वात जास्त जर कोणी मेहनत घेतली असेल आणि मयूरदादांच्या खरं तर या मेहनतीमध्ये ज्याचा हात असेल आणि दादाच्या मागे नेहमीच जो पाठी पडलेला असायचा की हे मैदान बनवा दादा, असा अंकलेश आपल्याला पाहायला भेटतोय. खरं तर त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बिग फाईट मॅच मैदानावरती रंगतीये. श्री गणेश कासगाव संघ आज मात्र आपण पाहतोय. खरं तर माजी सरपंच कासगाव किरणजी एकनाथ राऊत साहेब यांनी बांधलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल. त्यासोबत आपण पाहतोय मग सायनाथजी राऊत असतील, सचिनदादा टेंबे यांचे नाबाद एक व्हायला आबा आणि अप्रतिम खेळ आज कासगाव संघानं जरूर खेळला. या मॅचमध्ये टार्गेट आता मोठं सेट झालंय
आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय संघ मात्रावरती खेळतोय निहांशू 11 प्रथमेश धामोते हा संघ मात्रावरती खेळताना दिसतोय. पूर्वार्ध संपलाय आणि पूर्वार्धामध्ये धावा आता सेट झाल्या धावफलकावरती. टीव्ही स्क्रीनवरती मयूरजी पिसेकर साहेबांना दाखवलं जातंय. त्यासोबत ऋषिकेश बोराडे देखील जोडले गेलेत, अर्थातच बाळू बोराडे. खरं तर चर्चा आता रंगली आहे, कारण याच मैदानावरती आपण पाहिलं असेल तर भारतीय जनता पार्टी आयोजित नगरसेवका चषकचं दमदार नियोजन आपण पाहिलं होतं. हेमागीताई मस्कर जे नगरसेवक आहेत त्यांच्या नावानं स्पर्धा रंगली होती. त्या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाळूशेठ बोराडे जोडले गेलेत आणि चर्चा आता रंगली आहे खरं तर या क्रीडांगणाची. मयूरदादा पिसेकर यांना दाखवलं जाते. खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. अप्रतिम आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर या स्पर्धेमध्ये दादाने नेहमीच सांगितले की स्पर्धेमागचा हिरो जर कोण असेल तर ते नाव आहे प्रतीक पिसेकर. आणि प्रतीकजी पिसेकर साहेबांचं आगमन होतं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यासोबत ध्रुवीश देखील आले. ध्रुवीश प्रतीक पिसेकर यांचे मनपूर्वक स्वागत. आणि त्यानंतर आपण पाहतोय खरं तर ज्यांच्या नावानं आपण खरं तर या स्पर्धेमध्ये एक संघ बांधला होता, ते आमच्या सम्रांती 11 या नावानं जाई संघ खेळला आणि सम्रांतीचं देखील आगमन, तिचे मनपूर्वक स्वागत आपण करू. सम्राज्ञी मयूर पिसेकर इथे जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करतोय. ही आमची बच्चा पार्टी तुम्हाला पाहायला मिळेल. हे भव्य दिव्य व्यासपीठ इथं आपण जरूर पाहतोय, खरं तर दाखवलं जात आहे. सर टार्गेट कळवायचं आमच्यापर्यंत. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील अनुज बोरे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. पुनश्च एकदा आपण करतोय सर्व पाहुण्यांचं प्रेक्षकांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम ऑल ऑफ यू. पुनश्च एकदा रात्रीच्या सत्रामध्ये नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण बदलापूरकरचा मान स्वाभिमान अभिमान वर्णरी स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 सैतरा तुम्हाला पाहायला मिळतोय. इव्हन जोडी देखील मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्मान्य आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय प्रतीकजी पिसेकर साहेब या स्पर्धेचा नक्कीच आनंद घेतात. सकाळच्या सत्रापासून अगदी आपण जर पाहिलं तर नक्कीच दोन्ही कराताने बंधू पूर्णपणे ही जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आहे आणि नक्कीच सकाळच्या सत्रापासून इथे उपस्थित आहेत. या मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिलाच बॉल अप बॅकड्राईव्ह केलाय. करण लहानेचा पहिलाच बॉल जल्लोष होतोय. अजिंक्य राणे स्ट्रँड पूर्णपणे आज भरलाय. संपूर्ण आपण जर पाहिला कार्तिकी 11 श्री गणेश कासगाव संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये, तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय टीम दामोटे संघ खेळतोय. दोन्ही दिग्गज संघ आता एकमेकांच्या अगेन्स्ट फाईट करताना नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती डॉट आलाय. पुढचा बॉल इकडे पावलांचा वापर केलाय. ओव्हर द कव्हर्स इनफिल्डच्या डोक्यावरून आणि इथे जल्लोष झालाय. युवराज सिंग स्टँड मध्ये बॉल चाललाय सीमा पार आणि इथे आलाय हा चौकार. सर स्लीप झाले. थोडंसं दव देखील तुम्हाला या ग्रास वरती जरूर पाहायला मिळेल. जसं जसं रात्र होईल तसं तसं तुम्हाला या नक्कीच ग्रास ग्रीन वरती करताना थोडंसं दव नक्कीच पाहायला मिळतोय. आणि तिथे सौरभ लहाने होते, चांगला प्रयत्न केला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा ट्रॅक वरती हाफ ट्रॅकर बॉल होता. इथे आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. जल्लोष होतोय आणि आज भरपूर संख्येने कासगाव सर देखील नक्कीच उपस्थित आहेत. संपूर्ण कासगाव गावातील ग्रामस्थ मंडळ देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आपण नक्कीच करूया. कारण की नेहमी जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो कासगावचा संघ संपूर्ण गाव त्याच्या मागे नक्कीच असतो आणि आज देखील संपूर्ण गाव इथे उपस्थित आहे. इकडे देखील पिकअप स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेगला तिथून जल्लोष देखील होतोय आणि इथे अखेर बॉल लास्ट मोमेंटला अडवलाय. तोपर्यंत इकडे क्या बात आहे. आता इकडे डबल बारी होते मी तर म्हणावं लागेल. क्या बात आहे. आता जल्लोष होतोय दोन बाजूनी. जेव्हा जेव्हा चौकार येतोय तेव्हा तेव्हा एका बाजूला
युवराज सिंग स्टँड मधून आवाज येतोय, तर दुसऱ्या बाजूला जेव्हा जेव्हा डॉट किंवा विकेट येते तेव्हा तेव्हा आपण पाहतो अजिंक्य राणे स्टँड मधून आवाज होतोय. आणि हे असंच क्रिकेटचं थरार तुम्हाला 8 दिवस जरूर पाहायला मिळेल. राहताना स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक महाराष्ट्रामधील नंबर 1 टुर्नामेंट म्हणून नेहमीच ओळखली जाते आणि नामांकित स्पर्धा, आणि त्या नामांकित स्पर्धेमध्ये बरेचसे प्रेक्षक वर्ग तुम्हाला आता नक्कीच पाहायला मिळतील. कारण की क्रिकेटवरचं प्रेम आहे आणि मयूर दादांवरचं प्रेम आहे, प्रतीक दादांवरचं प्रेम आहे आणि संपूर्ण मयूर ग्रुपवरचं प्रेम आहे. बॉलर तयार, पुढचा बॉल, हाफ ट्रॅकर बॉल, इकडे आडवा बॅटने खेचलाय परंतु विकेट, महत्वाची विकेट. विकेट कोणाची गेली आहे तर कल्पेश बॅक टू डकआउट, फलंदाज बाद. गणेश आलेत मैदानाच्या आतमध्ये इनाट नंबर 3 वरती. न्यू बॅटर आता अल्पेशची जागा सांभाळण्यासाठी एक महत्वाचा बॅटर आहे, विश्वास दाखवला होता, परंतु आता असं वाटतं थोडंसं शांततेचा माहोल खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. मुख्य व्यासपीठावरती देखील आपण पाहिलं नक्कीच मान्यवर उपस्थित आहेत, नुकतंच ज्यांचं आगमन झालंय सन्मान्य आदरणीय आपण पाहतोय दिनेशजी भोईर साहेब देखील या स्पर्धेचा आनंद घेतात. तदनंतर आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय सचिनजी दलाल साहेब ते देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत कल्पेशजी भोसले साहेब ते देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, आढावा घेतात. आता बदलापूर संलग्न वांगणी क्रिकेट असोसिएशनचे सन्मान्य आपण पाहतोय कार्याध्यक्ष दिनेशजी भोईर साहेब, त्यानंतर खजिनदार सन्मान्य सचिनजी दलाल साहेब इथे उपस्थित आहेत आणि सदस्य कल्पेशजी भोसले साहेब अर्थातच युवासेना उपशहर प्रमुख देखील आहेत आणि मुख्य व्यासपीठावरती नक्कीच बसून आढावा घेतात. इथे देखील थोडंसं स्लीप झालेत फिल्डर आणि तोपर्यंत इथे धावा नक्कीच एकवडल्या जातील. इथे चेक केलं जाईल, आपण पाहूयात इथे आज चौकार आहे का सेफ आहे ते देखील चेक केलं जात आहे. देसाई सर तिथे उपस्थित होतात तडंपारचा भूमिकेत आणि कंट्रोल रूम मध्ये नक्कीच तिथे चेक केलं जाईल. आज संपूर्ण टेनिस क्रिकेट .in पूर्णपणे आज कंट्रोल रूम मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. व्हॅनिटी व्हॅन आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे बसून आमचे प्रशांत तिथे वर्क करतात आणि संपूर्ण गौरव सावंत अँड टीम तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. थँक्यू, क्या बात आहे. नक्कीच अडवलाय, फिल्डिंग लाजवाब पाहायला मिळते तिथे, तर पाहावं लागेल अंपास दी फरक चांगला आहे ती फिल्डिंग सेफ आहे. नक्कीच देसाई सर देखील बोलतात यस निर्णय आलाय आणि नक्कीच चौकार अडवलाय. फिल्डर तिकडे होते, आपण पाहतोय राज भोईर तिथे होते, चांगलं फिल्डिंग त्याच्या माध्यमातून करण्यात आले. पुढचा बॉल पुनश्च एकदा आपण पाहतोय, शेवटचा बॉल या षटकातील लॉफ्टेड स्ट्रोक, फटका दमदार आहे, फटका अगदी नेत्रदीपक होता. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर, परंतु आखरी मुमेंटला आपण पाहतोय तुतू मेमे झाली. कोण अडवेला बॉल, अखेर एकाने बॉल अडवला आणि तोपर्यंत या 2 धाबा जरूर कंप्लीट झाल्या. दोन धाबा नक्कीच इथे कंप्लीट होतात आणि या 2 धाब्याच्या मदतीनं पण जर पाहिलं तर आता 3 धाबा, यस माफ करा 3 धाबा, थँक्यू सो मच. 3 धाबा जरूर इथे एक करेक्शन झाला, 3 धाबा नक्कीच ऍड होतील. पुढचा बॉल, पावलांचा वापर आणि बॉल थेट करतोय हवाई सफर, 1 बाउंस सीमा रेषा पार. जैसे मोबाइल में नेटवर्क जरूरी है वैसे क्रिकेट में फुटवर्क भी जरूरी है. ठोकला चौकार 4.
पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. हो, इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता, परंतु इथे प्रॉपर टायमिंग करता आलं नाहीये. इनिंग नंबर 2 चा खेळ चालू आहे. तर आता ना मैदानाच्या आतमध्ये पूर्वार्धाचा खेळ आपण पाहिला, जिथे धावा बनल्या गेल्या, त्या म्हणजे 60 धावा बनल्या गेल्या. 61 धावांचा टार्गेट इथे सेट करण्यात आलाय. सेकंड इनिंग मध्ये आता त्या धावा बनवायच्या. बॅटिंग करत असताना टीम दामोटे या संघाला कोण जिंकेल ही मॅच आणि कोण फाईट करेल. एका बाजूला जे अनुमान जोवेल या संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना नेक्स्ट राऊंड मध्ये जरूर पाहायला मिळेल आणि तो संघ नक्कीच सज्ज झालाय. परंतु ऑनगोईंग मॅच मधील विनर संघ त्याच्या समवेत नक्कीच फाईट करणार आहे. ओ, इकडे देखील अतिरिक्त बाउन्स तुम्हाला पाहायला मिळतोय. क्या बात लेट कट करायचं होतं, परंतु इकडे बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळते. आज भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती तुम्हाला पाहायला मिळते. युट्यूबच्या माध्यमातून देखील भरपूर साऱ्या प्रेक्षकांनी प्रेम दिलंय आणि आज देखील आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावर देखील भरपूर असे मान्यवर नक्कीच उपस्थित तुम्हाला पाहायला मिळतात. कारण की स्पर्धेवरचा प्रेम आहे आणि एक मोठी स्पर्धा नेहमीच पाहिली जाते आणि त्या मोठ्या स्पर्धेमध्ये अशी मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय. इकडे अंगावरती घेतला बॉल, ऑन साईडला टर्न केला, फिल्डर आहे डीप मिड विकेटला. तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचणार आहे. म्हणजेच 18 धावसंख्येवरती 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉल आणि 18 धावा. शेवटचे 2 बॉल अजूनही उर्वरित आहेत. 18 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. टार्गेट इथे 61 धावांचं आहे आणि शेवटचा बॉल आहे. ओ, पुढचा बॉल इथे आपण पाहतोय वेगाने टाकण्यात आलाय, परंतु इथे हा डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक 2 नक्कीच कंप्लीट झालंय. हॅलो चेक. दुसरं षटक नक्कीच कंप्लीट झालंय आणि धावफलक आपण पाहतोय 21 या धावसंख्येवरती. 21 ऑन बोर्ड. 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. अगदी इथून जर आपण पाहिलं येणारे आता 18 बॉल आहेत आणि 40 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. प्रॉपर अप टू डेट माहिती नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवतात जरूर स्कोर, परंतु एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतीये. वॉट अ मॅच. मॅच ऑन आहे. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 चा इतरार. 21 धावा. चला 1 मिनिट आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती बरोबर पोहोचवू. होते ते आपण करेक्ट केली आणि आता 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन बोर्ड. ओव्हर नंबर 2 चा खेळ नक्कीच कंप्लीट झाला आणि 19 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज करण लहानेला तुम्ही पाहतात. कासगाव एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल. पिकअप स्ट्रोक फिल्डर जज करतात आणि विकेट. क्या बात है. पहिलाच बॉल वरती विकेटचं बटन. फलंदाज गणेश बॅक टू पवेलियन. आता मॅच मध्ये तुम्हाला आता मेहनत करावी लागेल, स्ट्रगल करावं लागेल. उद्याच्या जर गुगल वरती तुम्हाला सर्च करायचं असेल ना, तर आज स्ट्रगल करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आता आपण जर पाहिलं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय किंवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो, तो म्हणजेच नवनाथ. बॉलर तयार. पुन्हा एकदा करण लहाने बॉलिंग ट्रॅक वरती, परंतु इथे आपण पाहतोय आडवा बॅटने मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतो. एक सिंगल ते कंप्लीट. दुसऱ्या धावेचं मानस आहे, परंतु धाडस नाहीये. सिंगल वरती थांबावं लागेल. आज भरपूर संख्येने आपण पाहतोय टीम कासगावचे पाठीराखे उपस्थित आहेत
आणि नक्कीच भरपूर गर्दी तुम्हाला आज पाहायला मिळते. संपूर्ण आज अजिंक्य राणे स्टँडमध्ये संपूर्ण इथे प्रेक्षक नक्कीच गर्दी तुम्हाला पाहायला मिळते. नेहमीच सातत्याने पाठबळ राहिलंय आणि एका बाजूला आपण जर पाहिलं तर दामोटी टीमचे देखील पाठीराखे युवराज सिंग स्टँडमध्ये देखील दाखल आहेत. त्याचं देखील स्वागत. आज प्रत्येक स्टँड आपण पाहतोय. जसप्रीत बुमराह स्टँड देखील भरलेला आहे. सूर्यकुमार यादव स्टँड देखील भरलेला आहे. महेंद्रसिंग धोनी स्टँड, रमेश खराताना सचिन रमेश तेंडुलकर स्टँड देखील भरलेला आहे. ओ इकडे स्कूप केलाय, फटका चांगला पाहायला मिळतोय. फिल्डर आहेत तिकडे पाठमोरी धावतात. एक सिंगल कंप्लीट, दुसरा धाब्याचा कॉल. बाग मिल्का बाग ही स्थिती आणि अखेर या 2 धावा जरूर कंप्लीट झाल्यात. 22 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. करण लानेचा जर विचार केला आतापर्यंत दुसरं षटक वैयक्तिक नक्कीच हाताळतोय आणि आतापर्यंत 13 धावा नक्कीच करणने खर्च केला. त्याच्यामध्ये 2 महत्वाच्या विकेट्स जरूर कॅरी केल्यात. एक उत्कृष्ट खराताना खेळाडू म्हणून नेहमीच ओळखला जातो तोच करण. आता बॉलिंग ट्रॅकवरती समोर देखील एक चांगला नितीन खेळाडू. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग केली होती, परंतु आता चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि की आपण मगाशी देखील पाहिलं जेव्हा टॉस बॉक्समध्ये कॅप्टन इथे उपस्थित होते टीम दामोटी संघाचे, त्यांनी देखील म्हटलं की नक्कीच समोरच्या संघाला आम्ही हरवलंय, परास्त केलं, परंतु आता कासगाव संघ थोडंसं इथे मजबूत पकड करतोय या मॅचमध्ये. तरी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती बनल्या गेल्या आहेत. अजूनही या षटकामध्ये शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. टू गो. बॉलर तयार. करण बॉलिंग ट्रॅकवरती आहे. राईट आर्म राऊंड विकेट. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे अजून एक विकेटचं बटन नवनाथला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेटचा सिलसिला जारी. फलंदाज बाद. आपण पाहतो विकेट आली आहे. या ओव्हरमध्ये देखील दुसरी विकेट मिळाली आहे गोलंदाजी करत असताना करणला. आणि टोटल आपण विकेट पाहिलं तर 3 विकेट आहेत. या ओव्हरमध्ये 2 आहेत आणि त्याच्या अगोदर मध्ये 1 आहे. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 23 धावा धावफलकावरती आहेत. 61 धावांचा पाठलाग करायचा आहे. बॅटिंग करत असताना टीम नक्कीच दामोटे संघाला दामोला संघ इथे उपस्थित झालाय. समोर देखील कार्तिक 11 काचगावा संघ खेळतोय. एक दिग्गज संघ म्हणून नेहमीच पाहिला जातो. आज करताना कार्तिक 11 या नावाने या संघ उतरलाय. सन्मान्य आदरणीय किरण शेठ राऊत साहेब त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतो. महाराष्ट्र बैलगाडा क्षेत्रामध्ये एक मोठ्या लक्ष आणि त्या मोठ्या लक्षाचे एक राहताना मालक सन्मान्य किरण शेठ राऊत साहेब त्यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. कार्तिक 11 कासगाव नॅक्शन मध्ये खेळतोय. चला यस पाण्यात मध्ये घेऊन जायचंय कारण की 3 ओव्हरचा खेळ जरूर कंप्लीट झालाय आणि धावफलक जर पोहोचले 23-23. 23 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. नाव फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला. फेमस बिल्डिंग बिझनेस मध्ये बदलापूर या शहराला. ठाणे जिल्ह्यात हाय बोलबाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. जिल्ह्यात हाय बोलबाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. हाय बोलबाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. जिल्ह्यात हाय बोलबाला मयूर बिसेकर दादा बोलतात त्याला. जीवाचा जीव लग निरंजन दादा. जीवाचा जीव लग निरंजन दादा. सदा असतो यो जोडीला. सदा असतो यो जोडीला. सदा असतो यो जोडीला. थँक्यू सो मच. चला यस 23 धावा धावफलकावरती आहे. 23 ऑन बोर्ड.
आणि आता शेवटचे 12 बॉल उर्वरित आहेत. इक्वेशन आपण जर पाहिलं तर येणारे आता 12 बॉल आणि गरज आहे 38 धावांची. 38 अजून धावा बनवायच्या. क्या बात आहे. योगेश जेव्हा मैदानात आलाय नक्कीच टाळ्या वाजल्या टीमच्या पाठीराख्या यांच्या मतीनं, कारण की योगेश हा फेवरेट प्लेअर आहे आय थिंक संपूर्ण टीमचा. आणि आता येणाऱ्या 12 बॉल आणि 38 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 12 बॉल 38 धावांची गरज या मॅचमध्ये. सामना जिंकायचा असेल टीम दामोटे या संघाला तर येणारे 12 बॉल आणि 38 धावा बनवाव्या लागतील. कोशिश करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये पराकाष्ठा कराव्या लागतील. ऑन साईडला टर्न तर केल्या इथे अलॉंग विथ द कार्पेट. एक सिंगल तर कंप्लीट. दुसरा धाब्याचा कॉल आणि इथे अखेर या 2 धाबा जरूर कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीने समीकरणमध्ये चेंज पाहायला मिळतो. येणारे आता 11 बॉल आणि 36 धावांची गरज. शेवटचे या षटकातील महत्वपूर्ण इम्पॉर्टंट 5 बॉल उर्वरित आहेत आणि जे काय करायचं ते या 5 बॉल मध्ये करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. करो या मरोची स्थिती आता सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये टीम दामोटे संघासाठी आहे. अभी नाही तो कभी नाही आणि ते करून दाखवावं लागेल. पुढचा बॉल इथे बैठक स्ट्रोक घ्यायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक बॅटची इनर एज लागली आहे. एक सिंगल कंप्लीट होते आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक जम पोहोचेल ते म्हणजे 26 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या आता 10 बॉल आणि 35 धावांची गरज या मॅचमध्ये. एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतं. अजूनही सांगू शकत नाही कोणाच्या बाजूनी मॅच झुकली आहे, कारण की क्रिकेट आहे. एका क्षणावरती हसवतो तर दुसऱ्या क्षणावरती रडू शकतो, ते म्हणजे क्रिकेट आहे. आणि आता तीच लढत मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संघर्ष करतोय बॅटिंग करत असताना टीम दामोटे संघ. पुढचा बॉल इथे देखील लॉफ्टेड स्ट्रोक खेळायचा होता. अजून एक सिंगल मिळते आहे, परंतु आता सिंगल डबलनी काही होणार नाहीये. आणि जर हा किल्ला जिंकायचा असेल तर आता संघर्ष करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. दिल्ली बहुत दूर आहे आणि गल्लीपासून दिल्लीचा जर प्रवास करायचा असेल ना तर हेलिकॉप्टरनी करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि ते हेलिकॉप्टर स्ट्रोक्स मैदानाच्या आतमध्ये येणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. येणारे 9 बॉल आणि 34 धावांची गरज या मॅचमध्ये. इकडे देखील लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु इथे दी बॅटन बॉलचा संपर्क होत नाही. पार्ट्सला आदळला. अंपायर सिंगल लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल जरूर मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 28. आता येणारे 8 बॉल आणि 33 धावांची गरज या मॅचमध्ये. काय होईल मॅचमध्ये. एका बाजूला थोडीशी मजबूत पकड मी म्हणे टीम कासगाव संघाने जरूर केली आहे या मॅचमध्ये. 8 बॉल 33 धावांची गरज. पुढचा बॉल बॅट शूटिंग एज आणि इथे ठेकन. अजून एक धक्का लागत असताना टीम दामोटे संघाला राहुल बॅक टू डक आउट. फलंदाज बाद. न्यू बॅटर जयवंत आलेत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान खरं तर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती यांचं आगमन झालंय. खरं तर मयूरजी पिसेकर साहेब यांचे निस्वार्थी कट्टर समर्थक म्हणून ज्याची ओळख आहे त्यांचे पप्पू शेठ दुबेळे यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 29 ऑन बोर्ड. 29 धावा धावफलकावरती आहे. 7 बॉल आणि 32 धावांची गरज. हा बॉल नक्कीच फार निर्णायक आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला ना तर मॅच मध्ये कलाटणी नक्कीच जाईल. 7 बॉल 32 धावांची गरज. इकडे यॉर्कर लाईन प्रॉपर अगदी पिचिंग यावेळेस बॉल झालाय आणि इथे आपण पाहतोय हा डॉट बॉल. आणि आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि नक्कीच 32 धावांची गरज या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तर असं वाटते की प्रत्येक बॉलवरती षटकार मारावा लागेल बॅटिंग करत असताना टीम दामोटे संघाला. येणारे 6 बॉल आणि 32 धावांची गरज या मॅचमध्ये तुम्हाला जरूर पाहायला मिळते. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक 2026 दरार रात्रकालीन स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. वेलकम. युट्यूबच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला वॉच करताय. आणि अगदी आपण जर पाहिलं तर प्रोफेशनल लाईव्ह ब्रॉडकास्टिंग टीम नेमकीच आज उपस्थित आहे. संपूर्ण गौरव सावंत आणि टीम तुम्हाला पाहायला मिळेल. सातत्याने हे विक्रम गेले कित्येक वर्ष सातत्याने आपण जर पाहिलं असेल खरं तर जे टेनिस क्रिकेट या विश्वाला जे कोणी प्रत्येक घरोघरात ज्यांनी प्रथमता पोहोचवलं ही संपूर्ण प्रथमता टीम तुम्ही पाहता tenniscricket.in आणि त्यांच्या माध्यमातून. तर आता आज संपूर्ण टीम ब्रॉडकास्ट इथे उपस्थित आहे. गौरव सावंत आणि टीम तुम्हाला पाहायला मिळेल. आणि नक्कीच जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे स्क्रीनवरती, तर कॉन्टॅक्ट करू शकता. 4K HD कॅमेरेज तुम्हाला पाहायला मिळतील. यूट्यूब स्ट्रीमिंग
दी प्रॉपर टेलिकास्ट नक्कीच दाखवण्यात येतो. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा येणारे आता 6 बॉल आहेत आणि 32 धावांची गरज या मॅच मध्ये. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती ही स्पर्धा रंगतीये. हो, इकडे पहिलाच बॉल आणि इथे डॉटनी सुरुवात जरूर केली. इथे चॅलेंज केलं अंपायरला की हा व्हाईट बॉल आहेच आणि ते चेक केलं जाईल. देसाई सर पुन्हा एकदा उपस्थित होता थर्ड अंपायरच्या भूमिकेत आणि ते चेक केलं जाईल. दूध का दूध पानी का पानी, डीआरएस के बाद आगे की कहानी. थँक्यू. नक्कीच 6 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. इथे रिव्ह्यू घेण्यात आलाय. डीआरएस आपण नक्कीच चेक करतोय. डिसिजन पेंडिंग. डिसिजन आपण पाहतोय राहताना थर्ड अंपायर कडे गेला पोचवण्यात आलाय. डीआरएस डिव्हाइस रिव्ह्यू सिस्टम तुम्हाला पाहायला मिळतोय. tenniscricket.in यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षण टिपलं जात आहे आणि अगदी व्हॅनिटी बॅनमध्ये पूर्णपणे जे काय निर्णय ते नक्की देण्यात येईल अंपायरचं देखील माध्यमातून आणि आमच्यापर्यंत पोचवलं जाईल. जे काय निर्णय असेल हे तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच लवकरच पोहोचू. कुठल्याही खेळाडूवरती कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही ती देखील दखल नक्कीच घेतलेला आहे. इकडे आपण पाहतोय आता फेड डिलिव्हरी आणि इथे क्या बात आहे, अगदी प्रॉपर पिचिंग बॉल झाला. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहू शकतात देसाई सरांची नक्कीच ही भूमिका की येस इट इज अ फेअर बॉल. बॉलर तयार पुन्हा एकदा. 5 बॉल 32 धावांची गरज. हो, क्या बात आहे. आतमध्ये आलेला बॉल तुम्हाला पाहायला मिळतो. इथे देखील डॉट बॉल आला. सुंदर गोलंदाजी यावेळेस म्हणावी लागेल. गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहतात जितेश आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आलेत. चला वेळ घेऊ नका, विनंती आहे. नेक्स्ट मॅच तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. एका बाजूला फाईट करत असताना टीम जानुमान जोवेली इन ऍक्शन मध्ये खेळ आणि त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना ऑनगोईंग मॅच मधील विनर संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. चांगली लढत, चांगली मॅच. चला जानुमान जोवेली संघ कॅप्टन आपण उपस्थित व्हा, विनंती आहे. और इकडे आपण पाहतोय डॉट बॉल. क्या बात आहे, सुंदर गोलंदाजी. बॅक टू बॅक 3रा डॉट येतोय मैदानाच्या आतमध्ये. आता असं म्हणावं लागेल की एका बाजूला ही मॅच झुकली की काय, आता पूर्णपणे मजबूत पकड इथे नक्कीच केली असं म्हणावं लागेल. जल्लोष होतोय दिवसाच्या मेगा फायनल मध्ये नक्कीच दाखल झालाय. आता हळूहळू गर्दी देखील युवराज सिंग स्टँडची कमी होत चालली आहे. संघाचे पाठी राखे नक्कीच कमी होत आहे, परंतु हरकत नाहीये. त्यांचं देखील खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. कारण की कामकाज सोडून, खऱ्या अर्थानं शाळा कॉलेज सोडून, नोकरी व्यवसाय सोडून राहताना जेव्हा आपल्या गावाच्या नावासाठी संघासाठी जेव्हा प्रेक्षक येतात ना, न खाता न पिता राहताना न पाणी पिता ही मॅच पाहतात, त्यांना देखील एक दडपण लागलेली असते या मॅच मध्ये. कारण की जेव्हा जेव्हा विकेट जाते टेन्शन त्यांना देखील असतो. जेव्हा जेव्हा षटकार येतो तेव्हा देखील त्यांना आनंद होतो. आणि हेच खरं अर्थानं क्रिकेट आहे. हे ग्रामीण टेनिस क्रिकेटचा आनंद आहे आणि हेच कुठेही मिळत नाहीये. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ, इकडे दांडीगुल लाकूड थोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये रफ्तारनी गिरफ्तार केलाय आणि परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. जयवंत बॅक टू डक आउट. बॅटर आपण पाहतो आता मैदानाच्या दाखल झालाय. हरीश आलेत न्यू बॅटर. शेवटचा 1 बॉल आणि आता 31 धावांची गरज या मॅच मध्ये. मॅच पूर्णपणे आता एका बाजूला झुकली आहे. जादूगरच आता या मॅचला वाचवू शकतो असं म्हणावं लागेल. शेवटचा 1 बॉल आणि 31 धावांची गरज या मॅच मध्ये. तर जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती टक्कर देण्यासाठी टीम कासगाव संघ आता उपस्थित झालाय असं म्हणावं लागेल. शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉल वरती देखील आलाय हा डॉट. मॅच फिनिश. सामना जिंकला टीम कार्तिकी 11 श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव या संघाने जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन. आणि हार्ड लक, टफ लक टीम दामोटे संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. हार्ड लक, हरकत नाहीये. बेटर लक नेक्स्ट टाइम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण नक्कीच देणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यांनी बॅटिंग करत असताना 21 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या आणि गोलंदाजी करत असताना ज्यांनी 3 विकेट्स कॅरी केल्यात, अर्थातच करण लहाने ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला करण, आपण लगेच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. थँक्यू सो मच. खरं तर इंडिया विरुद्ध पाकिस्तान हा सामना देखील सुरू आहे आणि खरं तर 5 ओव्हरमध्ये आपण पाहतोय पाकिस्तान संघाचे 4 गडी गारद झालेत. आम्हा भारतीयांसाठी खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे.
त्यामुळे एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या आपल्या भारतीय संघासाठी देखील. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये आपल्याला दोन्ही टीमचा पाला मिळाला. कासगावच्या विरोधात तुम्ही पाहताय दामोदर संघ खेळला आणि खरं तर आता जी अपेक्षा सर्वांना लागली होती, बदलापूर आणि त्यासोबत वांगणी संघटनेच्या माध्यमातून हे दोन्ही संघ इथे पुढे आलेत आणि आता तोच सामना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. कारण लहान आहे, लवकरात लवकर आपण